कोरा ही कोरा है. सकाळ सकाळ गरमागरम वडापाव आहे. वन साइड. चाय दादा बस, अजून काय पाहिजे आयुष्यात. सो फायनली भावांनो आपण पोहोचलोय गावात जस्ट. मस्त बघा आंबे आले झाडाला, एक नंबर. कोकणात यायची फिलिंग काय वेगळीच असते पण बाकी. आणि थँक्स टू माय ब्रदर सुजल भाई, एवढ्या लांब मला सोडायला आलं. आणि आपले भाऊ दोन पाठी बसलेत. तुमच्याकडे काय भोंगे बिंगे लावायची पद्धत नाही काय? हॅलो, केवढा चालत आलोय. तुमच्याकडे भोंगे बिंगे लावायची काय पद्धत आहे की नाही? घरात फंक्शन आहे काय? भाऊ लेप मार. फायनली आपण पोहोचलोय भावांनो. हिला मी सांगितलं, आम्हाला रिक्षावाल्याने रोडवर सोडलं आणि आम्ही चालत येतोय. आणि ही वेडी आमच्यावर फोनवर बोलत असा आहे तसा आहे. बाय गुड मॉर्निंग. नवरी दिसते रे, लग्न आहे. कधी आहे लग्न? मारू काय घाडू डोक्यात मारू. 10 तरी फोन केले असतील, कुठे पोचला. चले छोटू, सामान ले. छोटू आजा बाबू. छोटू सामान लो. छोटू सामान लो. छोटू हाय. काणो आहे हे, हा काणो आहे. उदय काणो आहे. हा बघा काणो आहे. काणू. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी नंदकिशोर पिळवणकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. म्हणजेच आपल्या कोकण दौऱ्याच्या सेकंड पार्टमध्ये. आता सेम कपड्यावर इंट्रो बनवत आहे, कारण तुम्ही मागचा व्लॉग बघितला असेल. नसेल बघितला तर तो व्लॉग जाऊन बघा. आपण काल चिपळूणमध्ये होतो. चिपळूणमध्ये पालखी उत्सव शिमग्याला आपण वाजवलं. त्यानंतर आपण आता इकडे उरुकमध्ये आलो आहे. 3-4 दिवस मी इकडेच आहे आणि इकडे आम्ही फुल वन साइड मजा करणार आहे. कारण मी तुम्हाला बोललो, सायलीचे जिजू कृष्णात चव्हाण म्हणजे माझे साडू, त्यांचाच गृहप्रवेश आणि त्याची पूजा आहे. त्या निमित्ताने इथे आलो आहे. आणि उद्याचा दिवस आहे तो आम्ही पूर्ण दिवस फिरायला घालवणार आहे. सो असं सगळं शेड्यूल असणार आहे. हा व्लॉग पण एंडपर्यंत बघा. जेवढं होईल तेवढं कोकण दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करेन. बाकी मगाशी आम्ही येताना वडापाव खाल्ला बाहेरच. आणि थोडंसं खेडेगाव आहे आतमध्ये, खूप आतमध्ये आहे घर. मगाशी आम्ही वडापाव खाल्ला आणि आता बाकीची ही एवढी पलटण घेऊन पुन्हा चाललो आहे बाहेर आम्ही. कारण सगळ्यांना भूक लागली आहे. इकडे जवळपास दुकान नाही, तिकडेच जावं लागेल. सो आता पुन्हा जाऊया. मी तर खाणार नाही, हे लोकच खातील. मी आणि उदय त्यांना कंपनी द्यायला चाललो आहे. चला जाऊया बाहेर आणि आजपासून मजा करायला सुरुवात. गोरी का दिसते तू? गोरी झाली आहे. अबे जाबे. फलटण बघा, फलटण. शुभ्रा तिकडे बघ. भाई काय आलं भाई? झाला सायलेंट झाला भाई. ए साईडला झाला. आमची फलटण आत बसली आणि आम्ही ORS पीत बसलोय बघा. मस्त लागतंय सकाळ सकाळ.
काय भाई कमाल एनर्जी. गाडी थंड पाणी नको. देशे गोदावर्यः दक्षिणे तिरिशाली वहाशके बौद्ध अवतारे रामक्षेत्रे अस्मिन् वर्तमाने विश्वावसुनाम संवत्सरे उत्तरायणे सर्वतन्त्रतोः फाल्गुनमासे कृष्णपक्षे दशम्यां इथे या लोकांनी एक नवीन गेम इन्व्हेंट केलाय, संगीत खुर्ची. ह्यांची संगीत खुर्ची अशी आहे की हा गाडी चालवणार आणि गाडीचा अरे अरे ब्लर झाला. हा गाडीचा आवाज बंद झाला की बसायचं. ही अशी नवीन संगीत खुर्ची इन्व्हेंट केली आहे यांनी इकडे येऊन. तुम्ही मगाशी फ्रेश वगैरे झालो आणि झोपलेलो. तुम्हाला माहिती आहे काल तुम्ही बघितलं कालच्या ब्लॉगमध्ये. थांबशी 1 मिनटं. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं फक्त 40 मिनटं झोपलो काल. त्यामुळे मगाशी झोपलो बराच वेळ. आणि भाऊंनी आपली 1 साईड झोप पूर्ण केलेली आहे. कालची परवाची 13वाची 2-3 तासच झोपलं. बाकी थोडा वेळ आज काय करणार का नाही. आज इथेच गावातच फिरायचं. उद्या मेन जे काय ते फिरायचं आहे 1 साईड. उद्या मजा करायची आहे. सो आज काय ॲडव्हेंचरच नाही. बघू आजचा दिवस कसा जातो. अजूनही जेवलं नाही, आता जेवायचं आहे. 1 साईड जेवण केलं आहे दुपारचं पुरीचं जेवण. त्याचं जेवूया बघूया पुढे काय करायचं. बाकी भाई 1 साईड संगीत खुर्ची चालू राहू दे. अरे 3 जण आणि 3 खुर्च्या लावल्या. 2 खुर्च्या लावायच्या असतात 3घात. पद्धतशीर जेवलोय. आता माझ्या पोटावर ना वाटत असे. आता मी व्हिडिओ चालू होऊन पोट आत पण नाही घेऊ शकत एवढं तुडुंब जेवलोय. तुम्ही बाकीच्या ब्लॉगमध्ये आपल्या बघता ते वाजवायचे व्हिडिओज वगैरे असतात, त्यामुळे तुम्हाला एंटरटेन होतं. या ब्लॉगमध्ये वाजवायचे व्हिडिओ वगैरे नाही आहेत. लफडी करता येतो नाही. या ब्लॉगमध्ये फक्त आम्ही फिरणार आहे, मजा करणार आहे आणि कोकणात जे जे एन्जॉय करू शकतो ते करणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो ब्लॉग एंडपर्यंत बघा. तुम्हाला आवडलाच तर नक्की लाईक करा आणि जर काही कमी असेल तर कमेंट करून नक्की सांगा किंवा इंस्टाग्रामवर मला मेसेज करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही त्या लिंकवर जाऊन माझ्या अकाउंटवर जाऊन तुम्ही मला मेसेज करून माझ्याशी बोलू शकता. मी सगळ्यांना रिप्लाय देतो. आजपर्यंत असं नाही झालं की मी कोणाला रिप्लाय नाही केला आहे. आता असंच उद्या आणि मी राऊंड मारायला आलो आहे घराच्या मागच्या साईडला. आहे बघा, बॅक साईड आहे, तिकडे घर आहे. सहज असं फेरफटका मारतो आणि थोड्या वेळात घरी जातो. त्यानंतर हे लोक बोलतात की मार्केट साईडला जाऊया थोडा वेळ. आता वाजलेच 6. ह्या लोकांच्या आवरेपर्यंत काळोख पडेल. मग बघूया कसा काय प्लॅन होतोय. कसला 1 साईड काळोख आहे बघा. आणि आम्ही चाललो, आम्हाला काय टाइमपास नाही म्हणून मार्केटमध्ये काहीतरी गेम वगैरे आणायला. आणि आत्ता वाजलेत किती वाजले का दाखव जरा फोनमध्ये. टॉर्च बंद झाली 7:45 वाजता. आणि इकडे दुकानं बंद होतात 7:30-8 वाजता. आणि आम्ही आता 7:45 वाजता निघालो आहे. काळोख बघा कसलं आहे. टॉर्च बंद कर भाई. बास काहीच दिसत नाही आहे अख्ख्या मार्केटमध्ये. बघा मी तुम्हाला बोललेलो 4 ते 5 दुकानं चालू आहेत. सकाळी आलेलो पूर्ण मार्केट चालू होतं, पण आत्ता एवढा लेट आलो आहे. कमी दुकानं उरली आहेत. सो वेळेला केळ आणि उपवासाला सीताफळ म्हणतात तसं आता एक पत्त्यांचा कॅट घेऊन आम्ही काय खाणार. जोड पत्ता जोड कोटमेंडी. तू हौशी आहेस ना खूप. शिडी आहे, साप शोधावं लागेल. शिडी लावूया घराला आणि साप शोधूया. चला बघूया आता काय. ए भाई जलजीरा घे. जलजीरा पण दे दादा. जलजीरा 2-3 दे. हे 5-6 घे, माणसं खूप आहेत. 5-6 दे. गेम काय आम्हाला मिळाला नाही
फायनली सगळ्यांच्या हातात पिशव्या आहे बघा. ह्याच्यात ताक आहे, त्याच्यात ताक आहे. माझी आहे. आम्ही गेम मिळालाच नाही शेवटी, आम्ही असं सगळं घेऊन आलो. हिच्या हातात काय, हिच्या हातात पण खूप काय काय. म्हणजे आमच्या चौघांच्या हातात पिशव्या आहेत. असं वाटतं आम्ही मॉलमधनं शॉपिंग करून आलो. मग दिसत नाही पुढे काय, कसला काळोख आहे बघा. तर आता जातो, हे ताक मस्तपैकी बनवून ठेवतो, म्हणजे रात्री जेवल्यावर पियायला कामाला येईल. काय झालं, भीती वाटते पूर्व तुझी एवढी फाटते. सायली एक बॅकग्राऊंड म्युझिक, एक बॅकग्राऊंड म्युझिक. एकदा सायली एकदा. प्लीज यार नको यार. बहन डर गई. प्लीज नको, इथे नको यार. हा, अजून एक गोष्ट राहिली आहे, तुम्हाला घर दाखवायचं राहिलंय. सध्या त्यांनी घर बांधलंय, अजून काम थोडंसं बाकी आहे, म्हणजे कलर काम वगैरे सगळं बाकी आहे. जस्ट रिनोव्हेट केलंय. सो तुम्हाला घर पण दाखवतो. मस्त सुंदर घर आहे, पूर्ण घर दाखवतो. म्हणजे काय म्हणतात ग, बिराड आहेत ना सगळी, बिराडांचं घर म्हणतात तसं एक मोठं घर आहे आणि त्याच्यात खोल्या आहेत. मला तर आवडलंय भाई, माझं पण असं घर असणार लवकरच. काय भाई? हो नक्कीच. नक्कीच. आता थांबा, चालता चालता बोलायला पण होत नाही, त्यात कॅमेरा दम लागतो. घरी जाऊन तुम्हाला घर दाखवतो. हे बघा, इकडे लाकडांचं सगळा साठा असतो, म्हणजे ते घर आहे हे. आणि हे एक घर आहे त्यांचं. आणि हे जे तुम्हाला बोललो ते घर, हे बघा, जे इथून चालू झालं ते तिथपर्यंत आहे. 1, 2, 3 आणि 4 घर आहे ती. सध्या तिकडे भावकीची मीटिंग चालू आहे, तर तोपर्यंत प्लेट बनत आहे तिकडे आपल्या. भाई या नाश्ता करायला. पेप्सी खाऊया, तोपर्यंत पेप्सी खाऊया. थोड्यात भेटूया मला. बनवून ठेवतो रात्री पियाला. बर्फ आहे. मसाला छास, मसाला छास. सिविक सेन्स. अरे बापाला बनवतो, बापा त्याचं खाणार मोबाईल मधून. दोन्ही हात. मला येत नाही, दिसते कशी कशी. आम्ही आता टाइमपास म्हणून जोडपत्ते खेळतोय. लहानपणीचा आमचा गेम, नॉस्टॅल्जिक फिलिंग येते. जोडपत्ता. नीट वाटा भाई, आणि चांगले पत्ते वाट जरा. काय पत्ते वाटलेस का सायली? शी, एकदम घाणेरडे पत्ते वाटले ते बघा. एक पण जोड नाही, एकही जोड नाही. दाखव. पागल. हे काय टाकलं? हे बघा, हिने टाकलं त्यात पण नाही काय. जाऊ दे, मी खेळतो, आपण ब्लॉग नंतर बनवूया. हे बघा, अजून पत्ते जसे आहेत तसे, तोपर्यंत हिला लागले पण पत्ते. भाई काय भाई, फालतूगिरी करते. ऑलरेडी 2 लागलेले. हिने नीट पिसले नाहीत पत्ते. शकुनी मामा, हो शकुनी मामा, ठीक से पिसो भाई. हे बघा, असेच आहेत अजून. बघा, हिने पण असेच 5-7 पत्ते वाटलेत, एकदम 5-7 पत्ते वाटले ते बघा. 2 मेंबर वाढले आहेत आमच्याकडे, हिचे मम्मी पप्पा, वैष्णवीचे. आणि आमच्याकडे पत्ते छोटे आहेत, कमी आहेत, म्हणजे पुरतील काय भाई? बघू. आता नवीन सोल्युशन, आम्ही टंबोला गेम खेळतोय, म्हणजे हौजीच खेळतोय पण ऑनलाईन, सगळ्यांच्या फोनमध्ये. बघा, तिकडे पण आहे, इकडे पण आहे. भाई दाखव.
बघा आता फौजी खेळूया. एक नंबर गेम आहे भावांनो. 32 आलेत पण 32 नाही आहेत, सगळे खेळत आहेत. बघा हे का आलं 75 नाही आपल्याकडे. 75 बघा 75 बोलले की माहिती 7व्या मध्ये बघ 75. जेवायला आहे जेवायला. आता मी थोडा ब्रेक घेतलाय आणि जेवतोय. पहिलं जेवून मग पुन्हा गेम आमचा सुरू होईल. आणि गेमची आमच्या फाउंडर आहे पूर्वा चव्हाण. बाकी आमचा कार्टून अतरंगी झोपला इकडे. बघा या जेवायला भाई. आमचा जेवणाचा ब्रेक संपलाय आणि आता इथे आम्ही सेट होतोय मस्तपैकी. इथे चटाई घालून खेळायला बसायचं. किती बडबड करते का काय हे सावतीनी. हे सावतीनी किती बडबड करते का सावती. हे बघा बसलेत. ह्यांनी ठरवलंय बसची तिकीट काढायची आहे. हौजी जिंकून बसची तिकीट काढायची आहे. बाई 5 रुपये एक तिकीट. मगाशी फ्री लाईक खेळले तुम्ही. हा पुन्हा एकदा हौजी चालू. आपल्याला 25 नंबर लागला. या हे बघा सगळे खेळत आहेत. 1 साइड गेम चालू आहे. 1 साइड कोणता आला. 30 आहे का आपल्या तिकीट मध्ये. मी तर 3 तिकीट घेतलेत. 74. Day 3. बापडी ए पोगी हायफाय दे. या हायफाय या. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपला आजचा कोकणातला आहे डे 3. म्हणजे आपला तुळसानीतला डे 2 आहे. पण आपण कोकणात आलो आहे आज 3रा दिवस. आणि तुम्ही आपला कोकण दौऱ्याचा सेकंड पार्ट बघताय. आता आम्ही चाललोय कृष्णाजीजूच्या जुन्या घराच्या इकडे जिथे काका आणि काकी राहत होते. काकी खय चाललो आपण तुळसणीच्या जुन्या घराकडे. काकी आशीर्वाद देतात. आता तिकडे चाललोय. बघूया त्या घराची हालत वगैरे कशी. कारण 2 वर्ष तिकडे कोणच राहायला नाही गेले. त्यानंतर इकडे घर रिन्युएट केलं. सो इकडेच सगळं होतं. आता तिकडे 2 वर्ष घर बंद आहे. तर बघूया तिकडे कसं काय विषय आहे. आणि आमचा पार्टनर आमच्यासोबत आहे. बाबू कुठे जाऊ या. तिथे बघ पाठी बघ बाबू चल त्याला घेऊन चाललं जुनं घर दाखवायला आजोबांचं. हे बघा वारुळ. मुंग्यांचा किल्ला बांधलाय मुंग्यांनी. आणि अख्ख्या ब्लॉग मध्ये मी कृष्णा जिजूची ओळखच नाही करून दिली. ओ जिजू हे आमचे हँडसम जिजू. अरे बाप वेच्चे पप्पा. हँडसम मुलाचे हँडसम पप्पा. शांत रे पप्पा. हो उचललाय यो. ते हे बघा हे घर आहे. इकडे रस्ता वगैरे व्यवस्थित होता जेव्हा काका काकी राहत होते. आता पूर्ण जंगल झाले. हे काटे आहेत भाई. हे बघा हे घर आहे. आणि हे काकांचं सलन होतं. आता आपण आतमध्ये जाऊन बघूया काय विषय आहे. तुम्ही आलेलात काल. येऊन गेलात. आता लाईट वगैरे नाही आहे कारण बंद होतं घर.
हे किचन आहे. भाई असं वाटतं हॉरर जागी आलोय. हे सलॉन आहे ना काकांचा. हे देवघर. हे बघा देवघर. आम्ही स्वतः बनवलेला देवाचं मी स्वतः बनवलेला ओटा. सलॉन उघड. कडी ना लॉक नाही त्याला. लॉक नाही. आता पण मागे जाऊया. मागे मागच्या साईडला काय झाले त्याच्यामध्ये लाकडं भरायचो. लाकडं चोरून नेलं नाही. एक पूर्ण हे भरलेलं होतं लाकडं ते चोरलं नाही लाकडं. बघ हे केळीचं झाड बघ. हे रातंब्याचं झाड केवढं मोठं झालं. ते वालं ना. रातंब्याचं झाड आहे हे वालं. है ना. हे ना. हा हा हे रातंब्याचं झाड. रातंब्यांचं झाड. रातंब म्हणजे कोकम जे आपण खातो. कोकणातल्या लोकांना माहिती असेल. त्याचं झाड आहे. मोर आले आंब्याला. ह्या आंब्यांना मोर आले. हे आमचीच आहेत आंब्याची झाड. मोर जाळा पण मोर जाळा. चेहऱ्यावर घाम असायला पाहिजे थोडा. पाणी बिनी मारत थोडं घाम आला त्याला आमची पुढची पिढी काय बोलू नाही शकत की तुम्ही आयुष्यात काय उपटले नाही. व्हिडिओ प्रूफ आहे युट्यूबवर. उपटतोय. उपटले आम्ही. हे बघा. हे उपटायला तूच उपट. ये का उपटूया. आपली पोरं काय बोलू नाही शकत. काय बोलतो उदय. ये लयच उपटले वाटतं. ही पण आलेली आहे उपटायला. पण हिने पण उपटलेत बघा. तुला कोण आता बोलू नाही शकत काय उपटलं आयुष्यात. गवतं उपटली. लय गरम होतंय आता. एवढेच उपटशील. भरली. धन्यवाद धन्यवाद. बस आमची जिरली. चुकी उपटली. मस्त मूवी बनेल. अबे करना क्या चाहते हो भाई. तोडना चाहते हैं. हे हात सांभाळ. ती अशी बसत नाही ना म्हणून तर. दरवाजा तुटेल. फायनली तुटला. टाळा तुटला. बघूया 2 वर्षांनी उघडत आहे. बघा हे काकांचं सलॉन होतं जेव्हा काका होते. हा इथे 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 काय लागलं. हे बघा. काय आहे ना भाई. आता कळतं आपले भाऊबंद मित्र आहे तिकडे. हा मित्र आपले भाऊबंद बंद असतील है ना. आवाज करतात ना ते. आणि तुम्ही एक विषय मिस केला. बाईने एका जागी काठी टाकली तिकडे. तिथनं वटवाघूळ निघाले 2. हे भाई थांब भीती वाटायला लागली आता. एक इथून निघाला एक इथून निघाला. ह्या सुपलीच्या खाली होता. हे भाई मी नाही येणार आत. डेंजर विषय डेंजर विषय. ही तर अशी पळाली आहे की थोडी थांबली नसती तर डायरेक्ट घरी गेली असती. डेंजर डेंजर भाई. हे बघा हे सगळं साफ करायचं आहे. आज आम्ही मजुरीला आलो. बस ना. हे बघा बार्बिक्यूची तयारी. मगाशी तिकडे छत्री मिळालेली. त्या छत्रीच्या तारा काढल्यात. घासायला लागतील ना. हा भाई तुलाच धुवायच्यात. बस बस विषयच नाही. आता हा कधी जाईल ब्लॉग ते माहित नाही आम्हाला. या तारा आता व्यवस्थित घासून या बांधायला लागतील. नाहीतर ह्या बार्बिक्यू ठेवला. पकड 1 मिनिट दे इकडे. सोड ना. अरे हे सोड. हा बार्बिक्यू ठेवला की वाकायची अशी. नाही तार तोडायची तिकडे. तोडून नाही चाल. तोडणार ना. बांधायची ही अशी. सिंगल आहे ना. एवढ्या मोठ्या. हा अरे ही कशी पकडायला. भाई आम्ही
काम करून थकलो बाई. आता काहीतरी इकडे मार्केटमध्ये पियायला आलो आहे. काकांच्या जुन्या घरापासून मार्केट एकदम जवळ आहे. काल तुम्ही बघितलं त्या आतून हे बघा, ह्या रोडवरनं आम्ही बाहेर पडलो काल. हा रोड आता इथून जवळ आहे एकदम. ही पण थकली. आम्हाला बघून लगेच मी पण येते. वय झालं तुझं? माझी बॉडी खूप डिहायड्रेट झाली ओ आहे, माय गॉड. सो मला कोल्ड ड्रिंक प्यायची आहे. हॉट ड्रिंक पी. आता मी पल्पी ऑरेंज पिणार. तर आता विषय असा झालाय, अचानक भयानक प्लॅन बनलाय कौल चिकन आणि चिकन बार्बिक्यूचा. स्वतः चिकन आणलंय आम्ही आणि आता जरा साफ करतो. त्याच्यानंतर ह्याला मॅरिनेट करायला ठेवून मग बाहेर चूल लावूया. ते पण तुम्हाला दाखवतो चूल लावताना. आता विषय असा आहे की आज आहे शनिवार. मी खात नाही. माझ्यावर अजून 2-3 जण आहेत जे व्हेज शनिवारी खातात. फक्त मी आज बनवायचं काम करणार आहे. पण मी माझ्यासाठी आणलंय पनीर. मी बनवतो नेहमी मसाला ह्याच्यातच, आता हा वेगळा बनवतो. ठीक आहे, या सो मी मसाला ह्याच्यात वेगळा बनवतो. आम्ही रेडीमेड आणलाय मसाला सुहानाचा. कोणता रे? चिकन बार्बिक्यू मसाला. म्हणून मी हे वेगळं बनवतोय. मग ते पनीरला पण होईल आणि त्यात टाकलं की चिकन. बस एवढंच. बघा हा वाला मसाला टाकलाय आपण आता दह्यात आणि बाकी हे 2 मसाले टाकले. चिकन फ्राय मसाला, चिकन कबाब 65. वन सेकंड. आता हे थोडंसं वेगळं काढतो. याच्यात पनीर आणि हा घरचा मसाला. जाळण दूर नाही ना? अजिबात तिकड नाही. नाही तर जाळण दूर निघायचा आपला. बस बाय म्हणजे अरे नाहीये तो तिकट. लालम लाल, लालम लाल. काल साडी लाल घातलेली, आज मसाला लाल लाल टाकलाय. हा कुठचा? परत टाकला अजून नाही तिखट मी त्याला कलर आहे. 6 चमच डाळीमध्ये टाकलेली झाली तिखट डाळ. अजून काय नको ना? डन. चिकन टाकून पुसून घेऊया याला. देखते देखते पूरा दे देता. काय वाटी वाढलं नाही. ठीक आहे, वाढलं. हा एक सांगायला राहिलं, याच्यात दीदीने मीठ टाकलंय. आम्ही मीठ टाकलंय वरून. आता असंच बनवायला, जर बनवलं कधी माझं बघून कर. त्याचा फक्त एन्जॉय कर. लिंबू नको नाही. हवा तर अरे पण अंडी टाकतोय. आधी नको टाकली. लागला पाहिजे. हिला बोललो अंडी फोड. हे बघा डायरेक्ट मर्डर करते अंड्याला. डायरेक्ट चाकू आतमध्ये. खायचं नाहीये. भाईला सांगितलं खोबरं कापून दे. भाई खोबरं खातोय. काढू कशाने? कवरी टाकलीस? नाही पडली. अगं कवरी टाकली. किती टाकली? 5. लय मजा येणार आहे. हॅलो त्यांना खायला. मी माझ्यासाठी पनीरची दाखव आपली कुठे ठेवली बाजूला. दाखव बाई. पनीर अजून लागणार आहे. दीदी पण नाही खाणार. तू पण नाही खाणार दीदी? हा? तू पण नाही खाणार आहे? नाही खाणार. अरे आम्ही दोघंच आहे. आणि दीदी दीदी आणि मीच आहे. बाई पनीर शिक काय सगळे टाकू ना? पनीर बार्बिक्यू खाणार आहे. सगळे टाकू ना? टाका तर काय. हे बघ, हिने इथे तलावच बनवून टाकला. अजून बोलतो की तू उद्या गेला तर मी काय करू बोलतो. मला उद्या जायचं आहे. तुमच्या कुठून झालंय? त्याला पण सांग याला. आपण काम ऐक ना. आपण थोडंसं ते लायब्ररी जाऊ. मसाला लावून ठेवलाय. आता हे थोडंसं मिक्स करतो आणि फ्रीज मध्ये म्हणजे संध्याकाळी काढलं की 1 साइड टेस्ट होऊन जाईल. आता या लोकांनी टेस्ट केला. यांना विचारा रिव्ह्यू. मसाला कसा झाला?
मस्त एकदम मस्त झालं मच्छी झाले चाललेलं विचार जरा बोलावी तुम्ही छान झालं होत नाही खोबरं करतो खातोय मी. तो बघ. हा बघा इथे बसून खोबरंच त्याला खातो दिलं जिजू खोबरं- जिजू भाई खोबरं कापायला दिलं होतं, एक वाटी तो खोबरं खाऊन झालं. हात पण कापला भाई कापला भाई हात कापला भाई. बोटिंग. हे मस्त आलंय का 2 तास लागतील ना लिंबू नाही एक बस सुरीला 10 लागते भाई साहब दबत नाही लिंबू तुझ्याने खा कमी. बस बस आणि मला वाटतं. काय करतोय? वाट लावलीस तू. सुरीने निघणार ते. त्याच्याने थोडी निघणार ग. सुरी कुठे गेली माझी? शुक्रा घेऊन येऊ ए, शुक्रा! अरे, धार आहे तिला. धार आहे तिला. तर कौल चिकन इकडे आपलं हे रेडी आहे इकडची चूल आणि इकडे बार्बिक्यू कर ले करले कोई जुगाड हे जुगाड करून करून 3 कौलं लावले ती बघा इथे आणि हा बार्बिक्यूचा जुगाड केला कारण इथे विटा नाही आहेत त्यामुळे गावाला आपल्या चिराच भेटतात त्यामुळे चिरांचा असा बार्बिक्यूचा हे बनवला आहे बघूया आता हा किती सक्सेस होतोय सक्सेस तर होणार मला माहिती आहे कारण मला एक्सपिरियन्स आहे या गोष्टींचा हे 3 ते 4 वेळा मी केलं आहे ही माझी 5वी वेळ आहे 4 वेळा केलं आहे मला एवढं आठवतं 5th टाईम करतो आहे सो बाकीचं आयटम मगाशी केलं आणि आम्हाला मगाशी तिकडे घर साफ करताना छत्री मिळाली त्या छत्रीच्या शिगा बनवल्यात बार्बिक्यूसाठी आहे बघा अर्धांगिनी या शिगा ह्यांच्यात चिकन टाकायचं आणि इथे असं ठेवायचं आणि हे भाजायचं आता भेटूया आपण थोड्या वेळात बनवतानाच डायरेक्ट आपला चिकनचा सेटअप पार्टी रेडी आहे कौल चिकन आणि बार्बिक्यूचा थोडा काळोख पडेपर्यंत थोडा क्रिकेट टाइमपास हवा की नको आयुष्यात हा टर्न बघितला काय नाही पाठी लागू ना नॉर्मल टाकलं नॉर्मल टाकलं त्याची बॅट आहे ना तिकडे टाकतो मारतो त्याच्या बॅटच्या इकडे टाक हा बघितलं बॅटच्या इकडे टाक ठीक आहे थोडं मागे राहता सगळं रेडी आहे वन साइड आहे बघा चिकन कौल चिकनवाला हा सेटअप पण रेडी आहे बार्बिक्यूला पण आता कोळशे इथे मिळाले नाही त्यामुळे आता हे थोडं कोल बनवतोय मग ते कोल बनवून त्याच्यावर आपण बार्बिक्यू बनवू आणि ते कौल चिकन आणि लास्ट टाइम आम्ही तो रब्बरवाला स्पून मागवलेला सिलिकॉनवाला तो मिळाला नाही म्हणून हा देसी जुगाड कांदा डिप करून लावणार याला माझी मम्मी घरी जेव्हा तव्यावर काय आयटम करते तेव्हा हा असा वापरते सो सायलीने आयडिया दिली आपण हे बनवूया आता हे नाही करूया बाही लय गरम होते महाकसम आणि हे आम्ही मॅरिनेट करायला ठेवलेलं हे बघा ती कसुरी मेथी आहे जी काळी तुम्हाला दिसते वरती आता एक एक ठेवून बघूया मी तर खाऊ नाही शकत सो आता ह्या लोकांनाच विचारूया टेस्ट कशी लागते चाली चिमटा
नांदू भाई ऑलमोस्ट संपायला आलंय बघा. मगाशी टोप भरलेला फुल, आता एवढाच उरलाय. या तुम्ही पण या खायला, तुम्ही पण या. हा लय चटका लागतो भाई. पण वन सेक अजून इथे बार्बिक्यूचा सेटअप केला पण तो काढलाय. आता ह्याच्यानंतर एक कौल काढून मग बार्बिक्यू बनवणार आहे. बघूया त्याला किती वेळ लागतो आता, कारण पनीर बाकी आहेत, पनीर बनवायचे आहेत. कंपनीचं सांग, काय कंपनी मदत केली. हा भाई, काय भाई अर्धांगिनीने मदत केली. अर्धांगिनी भाजली पण आहे बघा. हुशार आहेत आमच्या मॅडम, हात भाजून घेतला. घरी गेली साफ करायला. हा ते माहिती ना कधी जाणार ती तुझं तार आहे बोलले चला मारा आता. तू काय कर हिला इथे बसव बाय. तू शिकून ही चालू झाल्यापासून अजून गेली नाही. जी 24 तासची आमची रंजना चव्हाण उर्फ मॅन ऑफ द मॅच बॅट्समन. अजून गोलंदाज कोण आहे ते आम्हाला माहिती नाही. ते लुजर ना आणि पुढे कसा कोण ताकद पडते साहेब बसले. आता काही जाणार नाही. पनीरची पण स्टोरी टाका. आता जाणार नाही. एक पीस खाल्ल्याशिवाय पहिला झालं ठरवलं. मस्करी करतो इथं रागची पिचकरी माझी शाही माझी पण तुला बोल जल्दी मेरे पाड़े जाऊन नकली आहे. Day 4. आमदार नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे. आज आपला कोकणातला 4था दिवस आणि तुळसरीतला 3रा दिवस. आज आपण चाललोय नागझरीला ना. हो नागझरी झाले संध्याकाळ, पूर्ण दिवस आराम केला घरी. आता नागझरीला पाया पडायला चाललोय. जागृत देवस्थान आहे तिकडं मागोबाजू. आणि तुम्ही आता बघितलात आमचे तुळसरीतले नेते उभे राहिलेले. ताईमाई अक्का विचार करा पक्का आणि लाठीवर त्या शिक्का. आपली निशाणी आहे लाठी. आम्ही आता प्रचाराला फिरत होतो, पूर्ण गावात प्रचार केला. आता देवाला चाललोय नारळ ठेवायला. आता बघूया तिकडे जाऊन कसा माहोल आहे काय. ते काय बोलले रिक्षा भेटणार नाही इथे नेटवर्क नाही. हा बो रिक्षा त्यांची पण एक पाहिजे बोलव. पाण्यामध्ये चार वेळा हुशार आहे. त्यातले तर 2-2 दे आता पेटवून. हे अगरबत्ती होते कारण का माहिती भेटणार नाही अगरबत्ती म्हणून घे 2. नाही ह्या बघ ना अगरबत्ती लावायला जागा कुठे आहे. ठीक आहे दोन हे बघ कोण आहे. दर्शन झालं आमचं. आता पुन्हा जाऊया घरी, थोडासा नाश्ता करूया आणि बघूया पुढचा प्लॅन कसा काय बनतोय. चला मम्माकडे जा. तू खाणार लॉलीपॉप घ्यायला लावलेत मला. हे बघा माळच घेतली, अख्खी माळ. आता इथे काहीतरी नाश्ता करूया. मार्केटमध्ये आलोय बघा जस्ट. सो काही नाश्ता करून मग डायरेक्ट घरी. घरी म्हणजे इकडच्या तुळसणीतल्या घरी है ना. अबू पी दे मला. The next day.
गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आज तुसनीतला 4था दिवस आणि कोकणातला 5वा दिवस. सकाळ सकाळ आपल्या इकडे भंगारवाला आलाय. सगळं जुनं घरातलं भंगार गेला, त्याची ॲमिटी चालवतोय. लाईफमध्ये पहिल्यांदा ॲमिटी चालवतोय बाई. मजा येते. पण गावात लोक ट्रॅक्टर चालवतात, मी ॲमिटी चालवतोय. लोक याच्यावर लोड घेऊन जातात, आम्ही हा लोड घेऊन चाललो. लय लांबून फिरवून आणलंय भाई. लय मजा आली गाडी चालवायला. वन साइड कितना 1900 बहुत पुराना म्हणजे माझ्या जन्माच्या आधीची गाडी आहे ना. अजून पण कंडिशन मध्ये ठेवल्या भाई. आता किती सामान लोड करतील बघा. तो 200 किलो घेऊन जातो गाडीवर. आता ही कोणत्या कंपनीची मला माहित नाही, कमेंट करून सांगा जरा. बजाजची आहे की कोणती आहे. टनाटन आहे एकदम. यूज के लिए निकाला, धंधे के लिए निकाला था ना गाड़ी उसको बंद करना नहीं चाहिए. बंद करके अभी नया मॉडल निकाला है. वो सेक्शन में है. वो गाड़ी ना सेक्शन में है. ही गाडी जर मुंबईत असती ना तर मी आपल्या बँजोसाठी वापरली असती. पाठी रॅक बिक लावली. एक रोटो लागेल एवढा रॅक लावला असता पाठी. फुल वन साइड एक रोटो आणि पुढे भोंगे. कटेश झोपायची न्यू स्टाईल इन्व्हेंट केली आहे भाईने आपली. या कसला झोपलाय बघा डेंजर. बाबू मस्त आहे ना. श्रीचा फ्रेंड झालाय तो. तुझा फ्रेंड आहे ना. हाय हाय. आणि पाणी दिला. काय झालं. चिवडा दिला आणि पाणी दिला, मग शांत बसलो. रडत होता. त्याला तुझी आठवण आली असेल. काय माहित काय झालं असेल, बिचारा रडतो लय. बरोबर बरोबर. बघ कसला मस्त आहे. मस्त आहे. सो फायनली आम्ही आज निघालोय. आज आमचा शेवटचा दिवस होता कोकणातला आणि बसचे तिकीट बुक केले आहेत. स्लीपर वगैरे आहेत, स्लीपर आहेत, सिटिंग आहेत. सो आता थोडासा पोटाला आधार म्हणून चायनीज चालू आहे. चायनीज आतमध्ये पण बसले बघा. सूप वगैरे पितोय आम्ही. राईस पण सांगितलं आहे. आता वाजलेत 7:40 आणि बस येणार आहे 8:15ला. तर तोपर्यंत थोडंसं काहीतरी खाऊन घेतो. नंतर जिथे बस थांबेल तिकडे बघूया काय खायचं. बाकी चायनीज एक नंबर बनवला आहे. असं वाटत नाही की गावी खातोय. काय रिव्ह्यू द्या रिव्ह्यू द्या. खूप छान मस्त. माझ्या लोकांना सूप आवडलं. आता मी टेस्ट करतो. कधीच बाकी भेटूया थोड्या वेळात. बस आली की बसमध्ये बसूनच तुमच्याशी बोलतो. बस आली आहे मित्रांनो आपली. बघा आणि आपलं बिराड वराड सगळं रेडी आहे. बसूया पहिलं बसमध्ये सेटल होऊया. सो फायनली आमचा प्रवास सुरू झाला आहे मुंबईचा. आणि बस तुम्ही बघू शकता इथे सगळ्या राईटला लेफ्टला वरती अप्पर स्लीपर आहे. इथे लोअर पण स्लीपर आहे आणि लोअर राईट साईडला सीटर आहेत सगळ्या. सो अशी आमची बस आहे. 5 दिवसाचा आपला हा व्लॉग होता आणि तुम्ही दोन्ही पार्ट बघितला असाल.
सो थँक्यू सो मच तुम्हाला इतकं प्रेम करता त्यासाठी. सो व्लॉग इथपर्यंत बघितला त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामला अजून फॉलो केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन फॉलो करा. आणि काही असेल तर बिंदास मेसेज करून मला सांगू शकता. बाकी भेटूया नवीन व्लॉगमध्ये. आता रजा घेतो तुमची. थँक्यू.